सरकार जेएनजीला घाबरतंय। दुबार मतदार याद्यांसंदर्भात मविया मनसे कोर्टात जाणार, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। आशिष शेलारांचं धाडक कौतुकास्पद, एकाच दगडात शेलारांनी 2 पक्षी मारलेत। उद्धव ठाकरेंचा शेलारांवर हल्लाबोल। भाजपनं आमच्यासोबत निवडणूक आयोगात यावं, आम्ही संपूर्ण यादीत सुधारणा मागतोय। अमित शहांना ठाकरेंचं आवाहन। निवडणूक आयोग कोणाची नोकरी करतंय हे हळूहळू समोर येतंय। एकेका घरात 4 ते 50 मतदार ही आयोगाची भुताटकी। ठाकरेंचा आयोगावर हल्लाबोल। मतदारांसाठी आम्ही विशेष केंद्र उभी करत आहोत। सक्षम ॲप आयोगाला हाताळता येत नसल्याचा संशय। उद्धव ठाकरेंची आयोगावर टीका। दुबार मतांमध्ये फक्त मराठी आणि हिंदूच दिसतायत का? आशिष शेलारांचा ठाकरे बंधूंना सवाल। जरूर आमच्या विरोधात जा, मात्र उद्धव आणि राज ठाकरेंनी विचार वापसी करा। आशिष शेलारांचं वक्तव्य। मत मिळवण्यासाठी खालच्या थराला जाऊ नका, राज उद्धव ठाकरेंचा आशिष शेलारांना सल्ला। ठाकरेंच्या शिवसेनेच्या बैठकीत इनसाइड बातमी। मतदार याद्यांबाबत ठाकरेंची शिवसेना आक्रमक भूमिकेमध्ये। सोसायट्यांमध्ये मतदार याद्या लावा, दुबार मतदार नावं तपासण्यासाठी भूमिका। उद्धव ठाकरे 5 आणि 6 नोव्हेंबरला धाराशिव जिल्हा दौऱ्यावर। सरकारच्या 32,000 कोटींच्या पॅकेजमधून शेतकऱ्यांच्या पदरात काय पडलं हे पाहण्यासाठी दौरा। खासदार ओमराजे निंबाळकरांची माहिती। रणजित निंबाळकरांची जाहीर पत्रकार परिषद। ज्यांना आरोप करायचे त्यांना आज यावं असं आवाहन निंबाळकरांनी केलंय। आज संध्याकाळी 6 वाजता पत्रकार परिषद। माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या कार्यकर्त्यांनी चिमुकल्याला ढकललं। दानवेंच्या कार्यकर्त्यांचा व्हिडिओ व्हायरल। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आजपासून सलग 5 दिवस बैठका। आगामी स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक। 3 ते 7 नोव्हेंबरला मुंबईतील वरळी डोम या ठिकाणी बैठकांचं आयोजन। राहुल गांधींनी मासे पकडण्यासाठी तलावात मारली उडी। बेगुसरायामधील राहुल गांधींचा व्हिडिओ व्हायरल। रील बघून पैसे मिळणार नाही, तुम्ही रील बघता तेव्हा पैसा मोदींच्या मित्राच्या खिशात जातो। मोदी फक्त ट्रम्प यांनाच घाबरत नाही तर अदानी आणि अंबानींना देखील घाबरतात। राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल। बच्चू कडूंच्या आंदोलनाची इनसाइड स्टोरी। मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीमध्ये खडाजंगी। मंत्र्यांसोबत बैठकीत 2दा बोलणं फिसकटलं। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची माहिती। राष्ट्रवादी काँग्रेसची छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची बैठक संपन्न। महायुती म्हणून निवडणुकीला सामोरं जाऊ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची मागणी। परिस्थिती पाहून निर्णय घेऊ, अजित पवारांकडून कार्यकर्त्यांना आश्वासन। 6 नोव्हेंबर रोजी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची होणार घोषणा। पत्रकार परिषदेनंतर राज्यभरामध्ये आचारसंहिता लागू होणार। सुरुवातीला नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका होणार। महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी पुन्हा अजित पवार तर निवडणुकीत मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या कामगिरीबद्दल दत्ता भरणे यांनी केलं कौतुक। हिंगोलीच्या सेनगावात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक। राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांसोबत बैठक पडली पार। आमच्या दृष्टीने मतदार कुठल्याही जाती धर्माचा नाही। मोर्चा भाजप विरोधात नाही तर निवडणूक आयोगाविरोधात होता। दुबार मतदार ही निवडणूक आयोगाची चूक। आशिष शेलारांच्या टीकांना संदीप देशपांडेंचं प्रत्युत्तर। मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून दिंडोरी तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात पाहणी। जानोरी गावात केली नुकसानग्रस्त द्राक्ष बागेची पाहणी। लोक डबल इंजिनच्या पाठीशी महायुती जिंकते हे सर्व्हेमधून विरोधकांना समजलंय। विरोधक भाजपवर टीका करतायत। चंद्रशेखर बावनकुळेंची टीका। राहुल गांधींच्या शिकवणीवर चालणारेच खरे पप्पू। आदित्य उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींना स्वीकारले। बावनकुळेंचा टोला। मतदार यादीत केवळ जात पंथ धर्माची नाही तर मोर्चामध्ये कोणत्याही जातीचा उल्लेख नाही। मतदार यादीतील घोळ दाखवण्यासाठी मोर्चा होता। प्रश्न निवडणूक आयोगाला केले, उत्तर भाजप का देतंय? अविनाश अभ्यंकर यांची टीका।
लोकसभेला वापरलेली यादी विधानसभेला वापरली. लोकसभेच्या यादीतही दुबार तिवार नावं. खासदार चुकीच्या याद्यांवर निवडून आल्याचं सांगावं. मतदार यादीच्या टीकेवरनं बावनकुळेंचा हल्लाबोल. भाजप आमदार प्रसाद लाड क्रिकेटच्या मैदानात उतरणार. सीएमसी अध्यक्षपदासाठी निवडणूक अर्ज भरणार. आज दुपारी 2 वाजता उमेदवारी अर्ज. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला 31 डिसेंबर रोजी होणार निवृत्त. राज्याच्या पोलीस महासंचालक पदासाठी 7 जणांची यादी मंजुरीसाठी यूपीएससीकडे पाठवल्याची माहिती. एनआयचे प्रमुख सदानंद दातेंसह 7 जणांची यादी पाठवल्याची माहिती. कोल्हापूरमध्ये रुपाली ठोंबरेंचं चाकणकरांविरोधात आंदोलन. रुपाली चाकणकर यांना तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली. तोंडावर काळी पट्टी बांधून मूक निदर्शन. मद्राशांमध्येही वंदे मातरम बंधनकारक करा. तुषार भोसले यांची सरकारकडे मागणी. या देशात राहायचं असेल तर वंदे मातरम म्हणावंच लागेल. आचार्य तुषार भोसलेंनी ठणकावलं. डॉक्टर आत्महत्या प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक. फलटण पोलीस ठाण्यामध्ये हजारो ठाकरे शिवसैनिकांची घटनेचा निषेध करत नारेबाजी. पोलीस ठाण्यासमोरच ठिय्या आंदोलन सुरूच. डॉक्टर संपदा मुंडे यांना अलिबागमध्ये श्रद्धांजली. मेडिकल कॉलेजचे डॉक्टर विद्यार्थ्यांचं कॅन्डल मार्च. आत्महत्या प्रकरणाचा योग्य तपास करण्याची मागणी. फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी अंबादास दानवेंनी घेतली पीडित कुटुंबियांची भेट. डॉक्टर संपदा मुंडेंच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट. खासदार सुप्रिया सुळेंनी डॉक्टर संपदा मुंडेंच्या कुटुंबियांची घेतली सांत्वनपर भेट. परभणीमध्ये डॉक्टर संपदा मुंडे हत्येचा निषेध. जिल्हा युवक काँग्रेसकडनं फाशीची मागणी. विद्यार्थ्यांच्या वतीनं मेणबत्ती लावून श्रद्धांजली अर्पण. छत्रपती संभाजीनगरमध्ये डॉक्टर संपदा मुंडे यांच्या कुटुंबियांना न्यायासाठी शेकडो डॉक्टरांनी केलं काम बंद आंदोलन. कोल्हापुरामध्ये सीपीआरच्या निवासी डॉक्टरांचा संप. डॉक्टर संपदा मुंडेला न्याय मिळावा यासाठी आंदोलन. मंत्री हसन मुश्रीफ यांची डॉक्टरांना आंदोलन न करण्याची विनंती. अत्यावश्यक सेवा वगळता सीपीआरमध्ये ओपीडी बंद. रोहित आर्यनने मुलांना ओलीस ठेवण्याचं प्रकरण. रोहितने मुलांच्या पालकांकडूनही करून घेतला अभिनय करून घेतल्याचा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ आला समोर. रोहित आर्य प्रकरणात नितीन सातपुते कोर्टात. कोर्टाला सुमोटो दाखल करण्याची विनंती. मात्र कोर्टानं सुमोटो दाखल करून घेतलेला नाहीये तर उद्या जनहित याचिका दाखल करतील याकडे लक्ष. मालेगावमधील गिरणा साखर कारखान्यातील हाऊसिंग सोसायटी कामगारांचा आक्रोश मोर्चा. विविध मागण्यांसह दुय्यम उपनिबंधक कार्यालयावर मोर्चा. कोट्यावधींच्या भ्रष्टाचार प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडनं चौकशीची मागणी. बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याचा सरोद्यांना दणका. अॅडव्होकेट असीम सरोदींची सनद रद्द. 3 महिन्यासाठी सनद रद्द. अमरावती जिल्ह्यामध्ये स्क्रब टायफसचा शिरकाव. स्क्रब टायफसमुळे जगतपूरमधील शेतकऱ्यांचा मृत्यू. संत नामदेव महाराजांचा सायकलवारी सोहळा आज पुणे जिल्ह्यात दाखल. या सोहळ्याचं 4थं वर्ष. 100 सायकल स्वार, 50 वारकरी आणि सेवेकरी या वारीमध्ये सहभागी. अमरावतीतील नियमित साफसफाई व्हावी. कर्मचाऱ्यांनी योग्य ते नियोजन करण्याची मागणी. मागणीसाठी काँग्रेसचं जवाब दो आंदोलन. साताऱ्यामधील सिद्धनाथ जोगेश्वरी रथोत्सवाला सुरुवात. भाविकांची मोठी गर्दी. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून अनधिकृत बांधकामांवर कारवाई. खान कंपाऊंडमधील 7 अनधिकृत बांधकामांवरती तोडक कारवाईला सुरुवात. परंतु स्थानिक लोकांचा याला विरोध. नांदेडच्या रावण गावातून मुंबई मंत्रालयाकडे पायी यात्रा. लेंडी धरणग्रस्तांच्या विविध मागण्या. प्रलंबित प्रश्न वारंवार मांडून देखील प्रशासनाकडून योग्य तो प्रतिसाद नाही. धरणाग्रस्तांचं एक विशिष्ट शिष्टमंडळ पायी मुंबईकडे रवाना. ब्रिटनमधील प्राध्यापक मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे. डी मॉन्टोफोर्ट युनिव्हर्सिटी लिसेस लेस्टर सोबत सामंजस्य करार. रत्नागिरीमधील रखडलेल्या साखरपाणी पन्हाळे धरण गळती दुरुस्ती करता निधी उपलब्ध. आमदार किरण सामंत यांच्या पाठपुराव्याला यश. हिंगोलीमध्ये सिद्धेश्वर धरणाचे 8 दरवाजे उघडले. 13,036 क्युसेक पाण्याचा विसर्ग. दिवाळी सुट्टी संपली. आजपासून मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये पुन्हा किलबिलाट. दिवाळीसाठी 15 ऑक्टोबर ते 27 ऑक्टोबरपर्यंत विद्यापीठ आणि प्रशासकीय सुट्ट्या देण्यात आल्या होत्या.
महानगरपालिका मुंबईतील पाणी साचणाऱ्या जागेचं मोजमाप करणार. मोजमापासाठी लिडार यंत्रणेचा वापर. शहरातील 6 ठिकाणी यंत्रणेचा प्रायोगिक तत्वावर वापर. वाशिममधील शेलू बाजार ग्राम प्रशासनाच्या दुर्लक्षाने स्वच्छ भारत अभियानाचा बोजावर. रोगराई पसरण्याची भीती. स्थानिक नागरिकांचं आरोग्य मात्र धोक्यात. अमरावती जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार समोर. 9 महिन्यात 60 कुमारी मातांची प्रसूती. अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात नोंद. छत्रपती संभाजीनगर घाटी रुग्णालयामध्ये किट्सच्या तुटवड्यामुळे 20 दिवसापासून थायरॉइड टेस्ट ठप्प. किट्सचा पुरवठा झाल्यानं आजपासून थायरॉइड टेस्ट सुरू. नांदेडच्या शेळगाव गौरी गावाला जोडणाऱ्या रस्त्याची दुरावस्था. खड्ड्यामुळे रस्त्यावर अपघात सुरू. महिनाभरामध्ये रस्ता दुरुस्ती करून द्या, नागरिकांची मागणी. भंगार विक्रीतून पश्चिम रेल्वेला मिळाला 300 कोटी रुपयाचा महसूल. रेल्वे परिसरातील रूळ, खांब, धातूच्या वस्तूंची विक्री. घाटकोपर वर्सोवा मेट्रोला आणखीन 2 डबे जोडणार. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता मेट्रो 1चा निर्णय. आगामी काही महिन्यात प्रक्रिया पूर्ण होणार. हिंगोलीमधील औंढा नागनाथ अवकाळी पाऊस. पावसामुळे तोडणीला आलेल्या कापूस पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान. कापसाचं पीक भिजल्यानं शेतकरी संकटात. मावळ तालुक्याला परतीच्या अवकाळी पावसानं झोडपलं. पाऊस भात पिकाची नासाडी करणारा असला तरी ज्वारी पिकांना जीवदान देणारा ठरला. मुंबईत पावसाच्या सरी गुरुवारपर्यंत राहण्याचा अंदाज आहे. गेल्या आठवड्यामध्ये तयार झालेल्या दोन्ही कमी दाब क्षेत्राचा प्रभाव जरी कमी असला तरी त्यामुळे सध्या राज्यातील काही भागामध्ये पाऊस पडतोय. राज्यात 7 नोव्हेंबरपर्यंत पावसाचा अंदाज. हवामान विभागानं व्यक्त केला अंदाज. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता. नागपूरमध्ये पंचनामे करणारे अधिकारी उठले शेतकऱ्यांच्या जीवावरती. शेतकऱ्याला मिळालेल्या अनुदानातून केली पैशाची मागणी. मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं अवकाळी पावसामुळे नुकसान. पपई बागेचं मोठ्या प्रमाणावर नुकसान. शेतकऱ्यांचे 15 लाखाचं नुकसान. 400 सीताफळाच्या झाडावर शेतकऱ्याने फिरवला जेसीबी. अपेक्षित उत्पन्न न मिळाल्यानं शेतकऱ्यानं उचललं पाऊल. जालन्याच्या जाफराबाद तालुक्यातील घटना. उभ्या कपाशी पिकामध्ये शेतकऱ्याने टाकला ट्रॅक्टर. सततचा पाऊस आणि अतिवृष्टीमुळे कपाशी पिकाचं पाते आणि बोंडे लागलेच नाही. त्यामुळे शेतकऱ्यानं उभ्या पिकामध्ये ट्रॅक्टर फिरवलाय. अमरावती जिल्ह्यातील रब्बी हंगामामध्ये पहिल्या वर्षी 2 लाख हेक्टरवर पेरणी. सर्वाधिक पेरणी हरभऱ्याची. धुळ्यामध्ये 3 मजली लाकडी इमारत कोसळली. पडीत असलेली इमारत कोसळली. भरबाजारात इमारत कोसळल्यानं खळबळ. मनपाला पत्रव्यवहार करून देखील दुर्लक्ष. मुंबई सेंट्रल परिसरातील गेस्ट हाऊसच्या इमारतीचा काही भाग कोसळला. इमारतीतील सर्व 15 जणांचं सुखरूपरित्या रेस्क्यू केलं. यामध्ये कोणतीही जीवितहानी नाही. नांदेडच्या वज्राशेख फरीद धबधब्यावर कालच्या जोरदार पावसामुळे अनेक पर्यटक अडकले. मानवी साखळी करून सुटका. सुटकेचा थरारक व्हिडिओ व्हायरल. पुण्याच्या पिंपरखेडमध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 13 वर्षीय रोहन बोंबेंचा मृत्यू. वनविभागाचं वाहन आणि कार्यालय जाळत ग्रामस्थांचा निषेध. पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको. परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त. वीज कोसळून घराचं छप्पर फाटलंय. विजेच्या झटक्यामुळे घरातील विद्युत वायरिंग जळून खाक. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. छत्रपती संभाजीनगरमधील सावळ दवाऱ्यातील घटना. मालेगावामध्ये मोकाट जनावरांचा उच्छाद. मालेगावकरांचा जीव टांगणीला. जनावरं पकडून गोशाळेत जमा करा. नागरिकांची मनपाकडे मागणी. छत्रपती संभाजीनगरमधील नारेगावामध्ये भंगार गोदामाला भीषण आग. आगीत सर्व साहित्य जळून खाक. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. दादर प्लाझा सिनेमा सर्कलमध्ये बेस्ट बस आणि खासगी बसचा अपघात. अपघातामध्ये कोणीही जखमी नाही. नातेवाईकांच्या अंत्यसंस्कारासाठी जाताना दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक. धडकेमध्ये पती पत्नी जागीच मृत्यू. छत्रपती संभाजीनगरमधील सोरल वाघल गावातील घटना. परभणीमधील कुन्नाड गावामध्ये युवकाचा तलावात बुडून मृत्यू. एनडीआरएफ पथकानं मृतदेह बाहेर काढला. घटनेमुळे परभणीमध्ये हळहळ व्यक्त. भंडाऱ्यात अंधश्रद्धेचा प्रकार समोर. विवेकानंद कॉलनी रस्त्यावर भानामती करणीचा प्रकार. युवकाकडून प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.
रायगडच्या मेंदडी गावात धक्कादायक घटना, वृद्ध दाम्पत्याचा संशयास्पद मृत्यू, घरखर्च देत नाही, घरात राहू देत नाही, या रागातून पोटच्या 2 पोरांनीच केली हत्या. खारघरमधील भाजपा पदाधिकाऱ्यांच्या मुलाला हायड्रो गांजा विक्री प्रकरणी अटक करण्यात आली. आरोपीकडनं 800 मिलीग्राम हायड्रो गांजा जप्त केलाय. पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. महाराष्ट्र पोलिसांची गुजरातमध्ये धाड, अमेरिकन नागरिकांची फसवणूक करणारा पोलिसांच्या ताब्यात. बनावट कॉल सेंटर प्रकरणी राजवीर शर्माला बेड्या. मालेगावमधील बनावट नोटा प्रकरणामध्ये पोलिसांचा छापा, छाप्यामध्ये 3रा संशयित ताब्यात. दिवाळीत 6 लाखांच्या नोटा चलनात आणल्याचा संशय. बनावट नोटा प्रकरणी एटीएस यंत्रणा अलर्ट. हिंगोलीमधील अवैध वाळू बंद करण्याचं निवेदन देणारा निघाला वाळू माफिया. अवैध वाळूची वाहतूक करणारे टिप्पर केलं जप्त. महसूल विभागाची कार्यवाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.